चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? चेतन, योगेश सागर, विद्या ठाकूर हे काही महत्त्वाचे चेहरे आहेत भाजपमधले, ते सोडले तर इतर काही महत्त्वाचे जे चेहरे भाजपमधले मानले जातात ते चेहरे या मोर्चात दिसत नाहीयेत असं म्हटलं जात आहे। काय नेमकी परिस्थिती आहे? निश्चित लागवी या मूक आंदोलनाला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे आणि आता या ठिकाणी एक एक करून आपण ज्या प्रकारे नमूद केलं, आता योगेश सागर आहेत, विद्या ठाकूर आहेत, दक्षिण मुंबईच्या त्यांच्या अध्यक्ष आहेत शलाका साल्वी, हे निषेधाचं एक प्रतिकात्मक आंदोलन असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। योगेश सागर यांच्याकडून जाणून घेऊया। योगेश सागरजी, आज कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, प्रमुख नेते ज्यांचं नाव होतं रवींद्र चव्हाण असतील, अमित साटम असतील, ते या आंदोलनात सामील होणार आहेत की नाही? सगळे सामील होतील। आंदोलनाची वेळ 1 वाजता आहे। आपण पाहताय की 12:30 पासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकारी या निदर्शनाच्या स्थानी एकत्रित आलेत, सर्व उपस्थित राहतील। काय एकंदरीतच या मूक आंदोलनामधून तुम्हाला संदेश द्यायचा आहे? संदेश हे द्यायचा आहे की मी रस्त्यात पोस्टर वाचले, सत्याचा मोर्चा। मुंबई शहराचा सत्यानाश काढलाय ना, त्याच्या पश्चातापाचा तो मोर्चा आहे। मुंबई शहरामध्ये मागील एवढे वर्ष शिवसेनेचे महापौर, स्थायी समिती शिवसेनेकडे आणि जवळजवळ 3 लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्यांचा 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या मुंबई शहराने पाहिलाय। आता समोर त्यांना महापालिकेच्या निवडणुकीला तोंड दाखवण्याची जागा नाहीये। विधानसभेच्या निवडणुकीला लोकांनी आपला कॉल दिलाय। फेक नरेटिव्ह चालणार नाहीये, फेक नरेटिव्ह सुद्धा चालणार नाही। तर आता करायचं काय? आणि म्हणून दोन्ही रिकामे बसलेले भाव हे आता मुंबई शहराला आणखीन एक नवीन मार्ग काय देता येईल म्हणून सत्याचा मोर्चा काढून निघालेत। जे राजसाहेब आणि उद्धव साहेब आणि तमाम हे विरोधी पक्षातले जेवढे होते ते जाऊन त्यांना भेटले निवडणूक आयुक्ताला, पण त्यांना ते समजतच नाही ती भाषा। त्याच्यामुळे हा सत्याचा मोर्चा ताबडतोब आयोजित करावा लागला। जर त्यांनी समजले असतं तर ते हा मोर्चा पण काढायची वेळ आली नसती। म्हणून हा आम्ही निषेध म्हणून त्यांनी जे मतदानामध्ये जे एवढं घोळ केलेला आहे त्याच्यामध्ये तमाम जनतेला हे माहितीच नव्हतं की असं हे निवडून येऊ शकतात। आता लोकांना कळून चुकलेलं आहे। आता फक्त आदेश सन्मान्य राजसाहेबांची वाट बघतोय, ते काय आदेश देतात आणि जनता रस्त्यावर उतरणार आहे आणि यांना फटकवल्याशिवाय राहणार नाही जनता। स्वतः राज ठाकरेंचा मुखवटा घालून आहेत, काय सांगाल दादा? राज ठाकरे यांचा मुखवटा घातलेला आहे, नेमकं तुम्हाला काय सांगायचंय? नाही, यांचे दुकानावर जातात, आम्ही चांगलं वाटतं त्यासाठी आलेले आहे राजसाहेब म्हणून। बरं 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 ज्याला काळा रंग फासलेला आहे, जो निवडणूक आयोगाची प्रतिकृती म्हणून म्हणतोय, काय सांगशील? कशा प्रकारे तयारी केली आहे? मेकअप करायला किती वेळ लागला? हा, याला बोलताच येत नाही, काय बोलू ना काय नाही, कारण या निर्लज्ज सदा सुखी असतात तसे त्याची अवस्था झालेली आहे। याला हा बोलूच शकत नाही, 4 लोकांना बोलूच शकत नाही असा निवडणूक आयुक्त आणि हे सरकार हे तिघे आले याच्यात। सरकार का घाबरतं? दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे ना। सरकार जर सत्य मार्गाने निवडून आले ना तर मग जनतेचं ऐकलं पाहिजे ना। तुम्ही जनतेच्या सेवासाठी, सरकार कशासाठी असतं? लोकशाही कशासाठी असते? लोकांनी लोकांसाठी झिजलं पाहिजे। हे लोक स्वतःसाठी झिजतात, जनतेचं काही पडलं नाही। बोलले मग सगळ्याला हे करतो दुष्काळ। 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत या विषयाच्या माध्यमातून, काय तुम्हाला शिवसैनिक काय वाटतं? हो, एक अभिमानाची गोष्ट आहे। तुमच्याकडे मी येणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।